परमिला डार्लिंग, फक्त बघतार कसं तू धोका नको देतो मला. बदलशी नाही तर बघता कसं घोर होईन बरं. पाहिलं तुमच्या डोळ्यानं कसे चौथून आले ते मांगार मारायलाच पाहत ते मुले. तू बदलली की नाही बस धोपडच पडते. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? मी कायसाठी आली होती? कायसाठी लग्न केलं मी ना? की मायवा तुमच्यावर प्रेम आहे म्हणून लग्न केलं की नाही? आणि तुम्ही काय बोलून राहिले सोडून जाशील नसन तसं? नाही, मी कोणालाच सोडून जात नाही. तुमचं घर म्हणजे आता ते माया घर आहे. हो, आपले 2 लेकरं आणि आपण दोघं, बस आपला चांगला संसार हे करू आपण. आपल्याला कोणाचं काही घेणं नाही. आणि तेच म्हटलं बा, नाही तर मग कसं बघतार तू जोड थोडीशी. यानं मला पोहूनच आणलं बा, असंच केलं. यानं मला मौनीच टाकली होती. यानं मला असंच केलं. यानं मला पैसे लालूच दाखवते म्हणून मी याच्या मागं मागं आली. कसं घोर होईन बघ. बघतार बदलली की बस मग मा काही खरं नाही. मला जलातच मत नाही मग. 52 पत्त्यातली भाजी खात. माझ्या खूप प्रेम आहे तुमच्यावर म्हणून मी त्या पहिल्याले सोडून आली की नाही. 2 लेकराईले घेऊन आली की मी तुमच्याजवळ. मी तसं करत नाही ना. तुम्हाला तसं वाटून राहिलं काय? मी तर तसं केलं असतं मी आलीच नसती ना. मी कोणाचं मन नाही दुखत मी. आणि तुम्ही तर मारलंय प्रेम केलं. हो ना, तू तर आली माझ्याबरोबर. पण परमिला खरंच तुझ्यासोबत राहून राहिलो की नाही मला लयच म्हणजे गमूनच राहिलो, करमूनच राहिलो. टेन्शन हलकं झालं माया. पण परमिला फक्त कसं वागतार पाहिजे बा. विषय बंद करा बरं आता. काय लावलं तुम्ही ना? बदलशील असं होईन तसं होईन. मी बदलत बी नाही. काही आपल्याला काही नाचं घेऊन देत नाही. पण मला एक सांग, तू पहिला नवरा कोण सोडला मग? कोण सोडला तू? आता काय सांगू बाबा तुम्हाला? तो काही खरा नव्हता ना बाबा. त्याच्यात काही दम नव्हता काही. मग म्हणून मला तो काही पटला नाही. मग माझं मन कसं हेच झालं त्याच्यावरून. म्हणून मग कसं मी तुमच्यासोबत लग्न केलं. पण माय आहे ना दम आहे ना माय. म्हणून मी तुमच्यासोबत राहून राहिली की नाही. म्हणूनच राहू राहिली ना. तुम्ही तुला आवडता बाबा मला म्हणून तर माय प्रेम आहे की नाही. म्हणूनच प्रेम आहे ना माय तुमच्या. जिजांचे प्रेम करतो मी. असं कोणीच प्रेम नाही करत. मी जर माझ्या बापाचा विरोध करून राहिली तर म्हणजे किती प्रेम करत असेल मग मी तुमच्यावर. अंदाज लावा नाही याचा. किती प्रेम करत असेल मी. तू तर मारलंय प्रेम करत मला दिसूनच राहिलं ते. मग चाल ना मग आता आठवण येऊन राहिली त्या माझुना म्हणजे सारा धिंगाणा झाला. मूड ऑफ झालं बाय. चाल ना मग आता करणं मला खुश एकदा. उद्या ना जमक्या. काय हो तुम्ही बी उठल्या बसल्या तेच पाहिजे. थांबा जरा शिकायचा थोड्या वेळानं. एवढं काय घाई आहे आता? घाई करतो नाही तर काय तर ते कापते येतात ना घरी. ते लेकरं चिंगी मिंगी. ते सुसून घेत ना माणसाने. उसने घेत माणसासारखं. आता बाई जायला लागते तर चाल बरं. चाल लवकर दणका देऊन टाकून चाल. बाप्पा काय हो तुम्ही? टाइम कोणता काय कोणतं? कधी बी काय कधी असते काय? काही नाही वाटत मला. अशी तू करतो बा तू. मूड झाला की तू अशी नको करतो बा. खरं सांगतो मी तुला. तुला मजा येते मग काय टेन्शन घेऊन राहिलो. चाल लवकर. हा माणूस काही सुसूच देत नाही. पाहिजे म्हणजे पाहिजे वेळा माणूस आहे हवी. आज खाऊन घेऊ काल्या उद्या भेटेल गॅरंटी नाही. कसं संकट येईल आज. कसं पुरं यश करून पुढे भेटू ना भेटू जायचं. हीच चुकलं पाहून घे आता पुढे. पण कसं आहे आज कसं करून घे शाळा. तो रान बघ्या उराचे बसेल. आता काय होते काय माहित बापा. काय तमाशा होते तर काही मला काही चिन्ह खरं नाही दिसून राहिलं. हो वा सरपंच राजा 1 वर्ष झाली घुमून राहिले वा तुम्ही मुले. आता घरकुल देतो मग घरकुल देतो. द्या ना भा घरकुल. नंबर लावा ना माया. राजा गावातले लोकांचे मागून येऊन पुढे चालले लोक. मग राजा घरकुल देऊन नाही राहिले तुम्ही गरीबाले. अरे बा देवलाल ते मग हाती नाही ना बाबा. हाती असतात मी आता सही मारून दिलं असतं हे देवलालचं घरकुल. एक सांगून 2 दिले असते तुले. आपल्या हाती काही नाही भाऊ. हातीना मोठून कोळल्या गुटी असं काम आहे. सरपंच कसं फक्त कसं हात धरणं आहे. राजा सरपंच सांगून राहिले तुम्ही. सरपंच हात धरणार. कोणाला येड्यात काढून राहिले तुम्ही. मी आता गरीब आहे म्हणून म्हणत नाही बोलत नाही राजा. ज्याच्या घरी 10 एकर जमीन आहे त्याला घरकुल आहेत राजा. 2 मजली बिल्डिंग आहे त्याला घरकुल देऊन राहिले तुम्ही. आणि महाराजा झोपडा आहे ना. झोपडा आहे ना. मला घरकुल नाही येतो. म्हणजे हा तर न्याय तर काही आहे बा तुमचा. गरीबाले काही नाही श्रीमंताला सारच. ते काय म्या दिले काय ते शासनाने दिले त्याला. मा काहीच नसते ना. मा काही रोलच नसते नाही. फक्त कसं आहे मी सह्या मारायला असतो. मला काही माहीत ठाऊक नसते यातलं कोणाला देऊन राहिले आणि कोणाला नाही. ते कसं ते काही लोक वर सेटिंग बी लावतात भाऊ. पैसा आदलाही पुरवतात. साऱ्या गोष्टी आहेत ना. तू कसं पंचायत समितीत जाय काय जुगाड लावतो जमत असेल तर.
न शासन येड्या भोकाचंच आहे ना, डोळे लायलंच असतात शासनाची निघ झपेलच असते. हा पट्टी बांधलेला काही फॅ हा काय तर आता 1000 पंत म्हणजे पंचायत समितीला द्या पैसे बुक वाढला कुठून लावू. 300 रुपये रोजानं गाठ घासून राहिलो इकडे पण पैसे कोणाला देऊ. मला माहित आहे ज्याले घरकुल पाहिजे नाही, ज्याला घरकुलची गरज नाही त्याला 2-2 घरकुलं, आणि ज्याला घरकुलाची गरज आहे बिचारा आटापिटा करून आला घरकुलासाठी त्याला घरकुल नाही. तू राहिले का कुळाच्या यायच्यात खोपडीत. काय राजा सरपंच तुम्हाला माझी परिस्थिती माहीत आहे, कंडिशन माहीत आहे सारी आहे. तुमच्या घरी मी कामाली असतो मग मला घरकुल सांगा ना त्या ग्रामसेवकाली काही माबद्दल जरासं लागलंच तर बा मीच देतो बा 2-3 हजार रुपये तुम्हाला लागत असतील तर. बरोबर बा एवढा काही दाती काती येऊ नको रे भाऊ तू. पाय तुम्ही देवला या बारीनं या लॉटमध्ये तुला जमवतो तू काय जमवतो सांगतो मी त्या ग्रामसेवकाले. आणि आता माय मस्तक दाबू नको सांगतो. आता सांगितलं ना तुले. आता सांगितलंच तुम्ही लय 4 वर्ष झाले मला सांगून राहिले. आता करतो मग करतो आता करतो मग करतो पण कायचं काहीच नाही. हो पाहतो मी आता टेन्शन नको तू. सरपंच बोला नाम जरा काय म्हणता. बा सरपंच काय बा घोर झाला ना बा. या गळ्याची बायको या टोपीवालीची बायको आपल्या काल्यानं पोहून आणली ना बा. सांगा आता उतरेले का मग आता आपण काय करा बाबा आणली तर हा अशी झपेल्याची बायको पोहून चालली तर याला समजलं नाही का आपली बायको कोणासोबत चालली काय झालं कसं झालं कोण येते आपल्या घरी. झपेल होता काय टोपीवाला झपेल होता घरी काल येत जाय चानस मारत जाय पण आता बायको घेऊन आला याची तरी अजूनही काही सुतच नाही आले. ते जाऊ द्या तो झपेल काही असो पण आता आपल्या लोक आला तो म्हणते की मोळा म्हणते बा तेवढं माय बायको मासोबत लावून द्या असं म्हणणं आहे बा त्या माणसाचं त्या गळ्याचं. कोण बोलणार मी अभी भी राजी तर क्या करेगा काजी. त्या बाईले तो काल्या पटला त्या बाईनं त्या काल्यासोबत लग्न केलं ना आता आपण कोण म्हणणार आहे सांगा. आता आपण म्हणू शकत नाही ना बा ताटातूट कशी करता प्रेमी गोलची. भाऊ आता ते तुम्ही बोलून राहिले मान्य आहे मला पण कसं आहे माय लेकरं माय बायको जर भेटली नाही तर मी उद्ध्वस्त होईन मी कशातच राहणार नाही भाऊ. आता आला की तुला उद्ध्वस्त होईन ढमूक होईन आज लोक झपी जायला होता काय तू तुझ्या घरी येत. अरे काय करस तू घरी येऊन त्या बायकोला फोन लावला असेल ढमूक केलं असेल टमूक केलं असेल ते का तुला काय वैयक्ता नाही आलं का रे. तुले का माणूस आहेस की काय का बायको चाळे करून राहिली दुसऱ्या सोबत बोलून राहिली रंगलवल्या म्हणून राहिली तरी तू झोपेले काय बा म्हणजे जरा लक्ष घाललेले ना तू माणूस आहेस की काय आहेस. भाऊ माही काही चुकी नाही राजा मी पजार जात जाणं इट भट्ट्या जात जाणं 8 दिवस तिकडेच असतो बापा इटा थापत जाऊन यायले पैसे पाठवत जा घरी काम केलं तर खाईन मला असं होतं ना घरी काय म्हणा 2 लेकर झाल्या काय लक्ष देऊ मी बायको सांगा ना काय लक्ष देऊ. वाटते का माणसाला की 2 लेकर झाल्यावर बाई अशी चावड धंदा करीन म्हणून दुसरा पाहिजे असं वाटते काय तू लय पजावर जात लय हे तितंबे केले तू ना पण मग असं डोकसो वापरायला पाहिजे ना की घरी थोडंसं लक्ष आजूबाजूला सांगायला पाहिजे मग घरी कोण येते काय येते कसं काय आहे चांगलं आहे की नाही पद्धतशीर आहे की नाही काहीच नाही. हो हात जोडून विनंती आहे तुम्हाला हे फक्त मुळा एवढं त्याला जे झालं ते झालं गंगेले पावलं ते फक्त बायल्या करत ते फक्त तेवढं पा. त्या छिनालचा बाबी आहे माझ्यासोबत काय सांगा तुम्हाला आता काय बोलून फायदा नाही राजा अजून वाफात गमावणार तोंडाच्या टकल्या वाणाचा याची चावट पोरगी आहे ते काय बाबा बोला आता काय खेट्ट मारा तुमच्या पायातलं काढून मारा काय बोललो नाही मी माय बोलगी नाला काय तर काहीच बोलू शकत नाही काहीच नाही मारा बाबा मारा जोडा काढा पायातला फटा 4-5 मारा मला आता काय राहिली नाही किंमत नाही राहिली. सरपंच एवढं मोडून टाका राजा नामजरा. सरपंच खरंच मोडा लागते जाते कधी आलं काम थोडंसं देवीदासले फोन बरोबर आता तुम्ही एवढं म्हणून राहिले तर मी लावतो बा देवीदासले फोन. हॅलो हा देवीदास कुठे आहेस. अरे बा वाळगे आता ढोरे चारा पाणी करून राहिलो पाणी बाजून राहिलो काय म्हणत होते बा सरपंच. बरं वाळग्याचा थांबजो आलोच मी भेटायला तुले भेटणार काम आहे तुझ्यासोबत. अरे काय काम आहे बाबा आल्यावर सांगतो ना नामदेवराव मी येऊन राहिलो आलोच आम्ही वाळग्यात थांबतो फक्त. बरं या चला आणि एवढी जत्रा काही येऊ नका तडीचा फालतू कसं घेणं ना देणं तो आहे आधी उकट माणूस देवीदास. अरे बा तुम्ही अटीच थांबा आम्ही जातो पुढे. हो आम्ही अटीच थांबतो तुम्ही जा. हो जातो आम्ही थांबा अटी. ती बायको आहे गारबा ते मारलेल्या का चावट चालले थांबलेल्या का एवढी बिनजाचे लोक का पाहिले नाहीत बा मरेल पाणी आलं का इथं मग आपल्या काही करा चाल बाबा बोलतो भले उद्या ना.
बुडूबा तुम्हाला काय माहित आहे की नाही हो बा आपल्या गावात मोठं कांड झालं ना. काय कांड झालं रे बा देवलाल. अरे त्या काल्यानं ती बाईने आणेल काय 2 लेकराची बायको केली त्यानं काल्यानं. तिचा नवरा आणि त्या बाईचा बाप आला ना आपल्या गावामध्ये. माजून चालू आहे गावात माजून. बापरे, त्या बैली नवरा बी होता काय? नवरा होता का त्या बैली? हाय नाही तर काय तर नवरा. आता मी डोळ्यानं पाहिला तडसा कोपऱ्या तो शिवल्या घेऊ फिरून राहिला. आता सरपंच ते नामदेवराव बी गेले. काहीतरी आहे बा मॅटर, मोठं मॅटर होणार आहे आता गावात. आता पुरा बांग्या दिसते म्हणली तिचा नवरा. काही कामाचा नाही तो. पालू खोशा दिसते. एवढी बायको दुसऱ्यासोबत चालली फोन. आता तिला झांबलून राहिला तो खरखड्या वानाचा. चावट दिली सुदे ना मला सोडून. काय नांदी लागून राहिला तिच्या खरखटीच्या. आपण कोण म्हणणार, कोण सांगणार त्या बाईच्या नवऱ्याले की तू त्या बायकोला सोडून दे म्हणून. आपण जो गदे मग सांगणारे त्याला गोळ लागून राहिले. आपण काय करता, आपण कोण म्हणणार बापा. माले लेका लेस काळ बदलला रे बापा. काही खरं नाही बा. बायावर लक्ष द्यायला लागते बापा. कोणती बाई कोणासोबत जाईन पाहून काही सांगता येत नाही. नो गॅरंटीच आहे आता. बेकार काम होईल बापा. हे साऱ्या चावड होईलाच बापा. या टीव्ही पाहतात तसंच करतात. तू मेरा जाणून मै तिरी लयला. काही खरं नाही. नाही हे आता प्रकरण आणि हे मॅटर जास्तच वाढून राहिले. कारण की आता अडसण पोरे जवान पोरे लग्न होऊन नाही राहिले. ते काही विचार करून नाही राहिले 2 लेकराची आहे की 3 लेकराची आहे. मी तर म्हणतो एखादा जवान पोरे एखाद्या डोंगरी सोबतही लग्न करू शकते. काय बायको पाहिजे फक्त. हा बुड्डूबा पुण्या काय तोंड्याले शोभलं का हे. 2 लेकराची माय आणली धीरदास भावली काही लाज नाही बा. त्यांनी आणून दिली बा त्या पोराला काही म्हटलंही नाही बा. देईदास काय म्हणणार आहे. देईदासले माहित आपल्या पोरात लग्न होत नाही. दुसरी पोरगी भेटत नाही. आणली तर आणली. चांगलं झालं त्याली तर. झांबल्याचं काम नाही ना. खर्च वाचला लग्नाचा. सोनं नाणं काही घ्यायचं काम नाही. फुकट फाकट लग्न झालं. तो खाल टेन्शन घेणार आहे. 2ची असो की 4 लेकराची असो. आता पोराला मेहनत करायचं काम नाही ना. आयतं वैत आहे ना सारं. बा खरंच ना. आता कसं आता धीरदासले वायरी आली तर 2 नातू आले. एक केसात 2 फ्री. मग काय टेन्शन नाही. तो काय म्हणणार आहे. काय बा आपल्याला नाही पटलं बा हे. कायचं काय कसंच करून राहिलं बा पोरं. काय बापा हे इथलं का त्या बाईला इलाज नाही. बिनलाच्या खाणी जिले आली मोठी या पोऱ्यासोबत या तोंडात सुद्धा ना गांडीत सुद्धा तो काल्या. सांगा त्याची बाई किती सुंदर आहे. दिसायला मीनं पाहिली ना. अरे बाबा पोऱ्या कसाही असला चालते. त्याच्या जो रूपराव पाहिजेत, खर्च करणारा पोरगा पाहिजे. तिच्या कसा पोरीले बाईले कसा ऐत झाला पाहिजे ना. त्याच्याबरोबर पाहिजे हॉटेलमध्ये खाणं पिणं. तिचा मेकअपचा खर्च असं असते. तिचं भागलं पाहिजे ना. असा विषय असते ना तो. तुला माहित नाही अजून देवला. तुला करेल नाही ते धंदे. ना तुमची जिंदगीच गेली म्हणा याच्यामध्ये. ना 100 एकर फुकली तुम्ही ना याच्यातच. तुम्हाला बरोबर माहित आहे कसं काय असते तर. बुडे बा मग आता तुम्ही एखादी बुडी आणा ना गावामध्ये. टाका लग्न करून झमकून जायचं. एखादं होऊ द्या कार्टून. काय गेले का बिनलाच्या सारखा बोलून राहिला. आता माया वय आहे गेले का. मुखात दात नाही राहिले. हातपाय गलगल हालून राहिले. सारे पांडे केस झाले. आता माझ्या जमते बुडी आण म्हणते या वयामध्ये. काय करू बुडी आणून मी. माझ्यानं काही नाही होत आता. अरे मजाक केली न ब्या. मी काय खरं म्हणून राहिलो तुम्हाला. पण तुमचं काही खरं नाही बापा. पण बुडे बा काल्यानं बरोबर नाही केलं कोणी. काय करणार आहे भाऊ. काल्याच काय करणार आहे. कातली गाय काटे खा. जेवण झाला बोऱ्या. लग्न होऊन नाही राहिलं. मग आता कसं बायकोची आशा कोणाली असते. असा विषय तो. उद्या बा ते गप्पा मारायला पुरत नाही. चाला ना जाऊ ना आपण पाहू ना काय आहे तर शाळा. चला हो चाल बरोबर आहे. चाल बरं रघू पाहू बरं काय आहे तर. बा चाल पाहू काय आहे तर जाऊन. बुडे चालले गड्या. हे बुडे करतात घोर. तडसा शिवले बी आहे ना. हे बुडे काहीतरी घोर करतात डबल. आता मुली जायला पुरती माग मजा पाहायला काय. आमदार सरपंचाचे काम असं आहे. काही गरज नाही ना. काही गरज आहे का. आता मला फोन लावायची हे करायचे ते करायचे. आता काय लिहून राहिले काय माहित. मला डॉक्टर काय लिहायचं घेणं देणं. आल्या आता त्या शिवल्यानं त्या 2 जण आले. त्याचं कीर्तन ऐकलंस तू ना देवदास. आता यायचं आहे. काय म्हणणं आहे यायचं तर आता. यायचं पोती पुरा नाही ना आता. सांगा नामदेवराव सरपंच सांगा काय म्हणता बाबा. सांगा म्हणतं. ते उरा देऊन बसले 2 जण. किंवा पोरानं त्याची बायको आणली बा. आणि त्या माणसाची पोरगी आणली. हे बरोबर आहे का. द्यायला लावून ते पाठवून. काय बोलले का. त्या बाईले नवरा आहे. माय बापा त्या बाईले 2 लेकरात. त्या पोराला शोभलं का हे ते पाठवून द्यायला लावते. म्या काय आणली मी पाठवून देऊ द. ज्यानं आणली तो पाहिजे. म्या दिला तर मा पोऱ्या घरा बाहेर काढून. त्याच्यात माझ्या काही संबंध राहिले. मा कसं
इच्छेचा भंग करेल त्या पोऱ्यानं. हा, मी त्या पोऱ्याला म्हणतही नाही काहीच नाही. ते तुम्ही पहा काय आता. हा, मला नाव सांगू दे नामदेवराव. अरे बा लय तू या पोरगातून काढून दिला, पण तुया म्हटलं ऐकते तो. त्याला 2 गोष्टी समजून सांग. मनाकडे हे बरोबर नाही. तिले 2 लेकरा, तिचा नवरा आहे, बिचारा जीव तोडून राहिला रे. तो कसाच करून राहिला. जीव गुतला का त्या बाईत त्याचा. पण त्या पोऱ्यानं असा घोर केला. ते मा पोऱ्यानं मा म्हटलं ऐकलं असतं तर काले कुत्रे भोंग हिंडू दिले असते. मा काही चड्ड्या नेटली असत्या. तो ऐकत नाही हरामखोर. त्यानं 2 लेकराची माय काल आणली असती. मा म्हटलं ऐकलं असतं तर. हा, तो ऐकत नाही की आपल्या म्हटलं. ते कसं माझ्या डोक्यावरची केस आहे ते. नाही सोडून दिलाय ना मा पोऱ्या. तसं नाही ना. पण आता हे निपटाचं लागेनच की नाही आपल्याला. सांग बा बरोबर आहे का हे. 4 गावात बदनामी होते ना असं काय तर बा. जवान पोऱ्यानं 2 लेकराची माय आणली करून. बरोबर आहे का हे. तिचा नवरा अडीचा येऊन राहिला, बाप अडीचा येऊन राहिला. त्याने जर काही घोर गेला तर मग ते म्हणा काही घोर करा, त्याला अंदर टाका, जलात टाका, मारा झोडा. मले काहीच घेणं देणं नाही मा पोऱ्याशी. हा, त्या पोऱ्यानं लोफर कामं केले. 2 लेकराची माय घरात घातली. हा, काही लाज वाटते का मा पोऱ्याले. वाटत नाही ना. मग मी काय टेन्शन घेऊ. अरे तसं नाही ना देवीदास, तो ऐकत जाय ना. कसं हे आता आपल्या घरची गोष्ट आहे लेगा. आपण घरातल्या अडचणी मोडून टाकू गावामध्ये. बैर माजून हाजून व्हायचं काम नाही. देऊन पाठवून कायच होते. पण मी कोण पाठवणारा. मी कोण म्हणणारा की बा मा पोराला म्हणून मी पाठवून दे. आता त्याला ते पटली, पसंत आली. तो तिच्यावर मरून राहिला, फिदा व्हायला त्या बाईवर. तो सोडते का दिले. तो गुचड्यासारखा चिटकेला दिले. मी ना एवढा शादल तर त्याला पहिले. पण त्यानं मी शादला तिच्यासाठी घर सोडलं. घर सांगा मग तो मामातला ऐकते का. तो तर आहेच म्हणा. गुचड्यासारखा चिटकेला आहेच म्हणा. तिनं मौनीच टाकेला त्याच्यावर काल्यावर काही ना काही. म्हणून तो तिला सोडून नाही राहिला. तो जिमवणी फवणी हो सारे हे कसे नाटका आधी चमडी तोड धंदे आहे ते सारे. याले गोड लागून राहिली ती गोरी चमडी भेटली. हा उंदरा त्याच्या सारे नाटका आधी. नाही तर काच काही असो सरपंच काही घेणदेन नाही. मला तर सांगूच नका थोडीशी. हा, माझ्या ढोरं भले, मा वावर भला, मी भला. हा, मग त्या पोऱ्याचं टेन्शन मा डोक्याला लावूच नका तुम्ही. सांगून राहिलो मी आता. मा मस्त एकदम पुरं पहिलेच खराब व्हायला. दुखून राहिलं. ते तू तर लोक चालतो. त्या पोराला 2 शब्द समजून सांगू आपण. ऐकलं तर ठीक. त्याला सांगून देऊ राम राम भाऊ तुमचं तुम्ही पा. आम्हाला काही घेणदेन नाही. तो काही गडी ऐकत नाही. सांगून देऊ ना मग. ते कसं आता आपल्या जो आले तर कसं तेवढं त्याच्या तोंडाकडे पाहून तर करा नाही आपल्याला. न्यूज नका तुम्ही फालतू. मा मस्तक तसा खराब झाल्यात. मी दोघंही सोडीन ना. मी रूम न सोबत घेतो मग. हा, तुम्हाला सांगतो मग. हा, कमी जास्त झाला दौकल दणके मारतो. मग त्या बाईला मारतो, मा पोऱ्याला मारतो. हा, अरे बा तू मारामारीच येतो बा. ह्या प्रेमाच्या गोष्टी आहेत बाबा. मारलं तर का आपल्याला अंदर जा लागीन बाबा. त्या बाईनं जर रिपोर्ट दिला तर येईन मा घरात येऊन मग याले मारलं तसं मारलं. घोर होईन ना. मारामारीवर येऊ नाही तर खायचं सांगा ना. तो महापोरा ऐकत नाही. ते बाई त्याला गुचड्यासारखी चिटकेला. ते त्याला सोडायला तयार नाही. मग काय करू. तुम्ही म्हणता त्याला सांग समजून. मग त्याला समजून सांगून समजत नाही. त्याच्या कंबळला 2-4 लाटाच पाहिजे. त्याने 2-4 रूम द्यायचे राहते. ढुंगण घडा लागतात त्याचे. तर मेळ येते तो. तसा मेळ येत नाही. चाल बरं तू तटलोक चाल. बरं चाल तू फक्त तटलोक चाल. मग पाहू पुढे काय आहे चाल. हो रे बा देवीदासाठी काय फडफड करू नको. चाल तटलो आज मला तुम्ही. अरे बा मा पहिलेच तर दिमाग गरम आहे राजा. हो मला नेऊ नका तडसा घेऊन ना त्यांना. फालतू आफत दुसरीच होईन. ना मा मस्त खराब होते मग असं पाहिलं की. अरे बाबा काहीच होत नाही. तू चाल ना फक्त रे. काय झालं तर पाहून घेऊ काय आहे तर. तू टेन्शन न घेऊ. बरं चाल तुम्ही पुढे मी तुमच्या मागं. पण माझ काहीतरी शिल्लकपणा भादरले की मी झोडल्याशिवाय राहणार नाही. हो चाल कोणी काही शिल्लक बोलत नाही. चालतो फक्त. काय माहित आता हे बोले काही गावातले ऐकतच नाही. मग मला नेऊन राहील. तेल टाकायला आले भाऊ. देवल्यात सांगितलं वाटते असं असं झालं म्हणून ते बुडे आले. आता काय करतात ते बुडे. काय बसवला कसं रे बडा. हे बुडे तर बोल मजा घेतात. घ्यायचे ना आपण आग होते. आपल्याला काय करायला लागते. अरे शिवलाल हे कोणात पाहुणे हे आता काय सांगा तुम्हाला. पाहुणे कोणात त्या काल्यानं बाईने आणली का ते. त्या बाईचा नवरा त्या बाईचा बाब्बी आहे सोबत. बापरे त्या बाईचा बाब्बी आला पायाले. नवरा बी आला काय. अरे किती पांचड्या रे तुम्ही. किती पांचड्या बाव हो. तिनं दुसरा नवरा केला आणि तुम्ही सांभाळून राहिले तिले. काय वाटते तुम्हाला काही. लाजा सोडलं बाव हो. अरे गेली मेली. काय बाबा तुमच्यासारखे बेसरम नाही पाहिले बा सांभाळणारे. अरे सारेच थोडे आपल्यासारखे आहेत. हे सारे पाहिले खशी आहेत ना रे.
गेली न मेली. तिकडे तेरवं केलं असतं तिचं अदलोक तर हे तर थांबलेले आले बेसरामा. आणि चालते का अजून खरकटी चालतेच काय अजूनही बा. तू भागवायला तयार बा दिले दुसऱ्या घरात घुसली तरी बी त्यासारखा बिनलाजा नाही पाहिला का मी पाहिला नाही का बिनलाजा त्यासारखा. पुरी लावली पावशी तशी करून द्या मालेला बुड्याला माहित नाही ठोक नाही काही नाही. बुडे बोलायला काहीच भेट नाही बा. आळू जात नाही काय आळू जात. तुमच्या पारोसाठी हे बा काय बोलून राहिले मुले काय बोलून राहिले ऐका मोठे चंदन लावतात मोठा हे करता. काय ठेवलं तुमच्या पोरीनं बाई कचरा केला सरा कचरा बोलून राहिले तर काय करू मी पाहुणे सांगा आता. तुमच्यासारखे माई होत आहे माई आता तोंड उलत नाही ना बा उलत नाही ना. काय पाहुणे माझा काय बोलू आता तिनं केलं तसं काम तर मी काय करू. बोलता काही मुंगिवले बोला बाबा काय बोला आता. तुम्ही आमच्या तोंडात झोडून राहिले तर आता बोलायला काही राहिलंच नाही ना काहीच राहिलंच नाही ना. गड्या तू पुऱ्या बायकोच्या हात धरणं असेल रे भाऊ म्हणून लगा तुझी बायको दुसऱ्याच्या मागे गेली पोहून. काय वाटते रे तुले जराशी जणाची मनाची लाज. बायको दुसऱ्या सोबत चालली. काही तुला काही लक्ष तुझ. अरे बायकोच्या मागं पुढे शेपूट हलवणारा शिरणारे हा. बायकोने म्हटलं बसतो बसला उठला उठला असं शिन याचं म्हणून तर बायको पोहून गेला याच्या काही होत नशीन दम नशीन याच्यात. दम जिरलाच नाही समोरच्या मग पोहून जाईल नाही तर काय दुसरा पाहिजे नाही तर काय तर हा ढिला अशिन ढिला बैल. पुढे बा काय बोलून राहिले बा. त्या माणसाला खराब वाटून राहिलं आणि तुम्ही राजा तोंड झोडून राहिले बा. अरे बापा खरं आहे किती बोलून राहिलो बाबा. याची बायको फोन केली तरी हा झपेल होता आणि आता बेसरमासारखा थांबले यायला दिली. आता त्या काय तोंडाने किती यश केला असेल तिच्या. पण हा बेसरम तिला पाहायला का नेते का बा घरी वापस. अरे हो बेसरमा गुडे बा मुकड्या चालले जा बरं डोकसं खाऊ नका बरं. काय राजा भनभन लावली वाटे साखेर ना जाणार राजा. फालतू राजा हेच काही जण करून राहिले. खरंच बुढे बा जाऊ द्या. ते कसं जखमीवर मीठ काही लावू नका तुम्ही. जखमीचा काही कोरपा करून देऊ नका. जावा मुकड्यानं जावा. आम्ही जर गाडी थांबायलेच नाही आलो. हे बेसरम पाहिले आलो तो कोणा जो आहे याची बायको माझी पोरगी फोन गेला रे थांबलेले आले. अजूनही इच्छा आहेच बाबा तुमची वागू यायची जाईल माझ्यासारख्यानं सोडून दिली ती आम्हा आले ती. बुडबा त्याचं ते पाहिजे आपल्याला काही घेणदेणे चाला आठवून तोंडावर बोलून राहील तुम्ही. काय माझ्या माणसं आहे का तुम्ही. त्याला राजा तुम्ही दोन गोष्टी प्रेमात सांगितल्या पाहिजे. तुम्ही त्याच्या जखमीवर मीठ टाकून झाला मुकाट्या नटून. मी फालतू सांगितलं बाया बुड्याला बी अगं बुडा. आपण बुड्डी घर बांधायला आलो पाव थांबला खरकडी. मोठ्या नवय झाली बा तुम्हाला. तुमच्या सारखे नमुने नाही पाहिले बा. घेऊन जा रे बा घेऊन जा उष्टी पाष्टी. पाहिले का बरे गेले बा बुडे बरे गेले रे बाबा. तू तोंड सोडलेले का. मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. उर्वरित भागा पण उद्या पाहू आता.